विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धवलसिंह मोहिते पाटील यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय। महाविकास आघाडीला त्यामुळे मोठा धक्का बसलेला आहे। मोहिते पाटलांच्या नाराजीनंतर त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झालेली होती, मात्र त्यांच्या चुलत बंधूंनी धवलसिंह मोहिते पाटलांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे। माढ्याचं राजकारण सध्या खूपच चुरशीचं झालेलं आहे, खूपच ट्विस्ट त्यामध्ये पाहायला मिळतात। माऊली डांगे आपल्याला अपडेट देतात। माऊली, राजकारणामध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळते माढ्यामध्ये विशेषतः। बरोबर आहे नम्रता, आता राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय। धवलसिंह मोहिते पाटील हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि आज त्यांनी जयकुमार गोरे, रणजित नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत रणजित नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दर्शवलेला आहे। खर तर बघितलं तर धवलसिंह मोहिते पाटील यांनी सांगितलं आहे की माढ्यामध्ये ज्यावेळेस शरद पवारांनी राष्ट्रवादीकडून धवलसिंह मोहिते पाटील यांना तिकीट दिलं त्यावेळेस गट प्रचंड नाराज झाला होता असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आपण पाहिलं तर माढ्यामधील किंवा अकलूजमधील दहशत संपवण्यासाठी आपण धवलसिंह मोहिते पाटील यांनी आता निंबाळकरांना पाठिंबा दिल्याचं समजतात। आणि आज दुपारी 6:30 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्ये जाहीर प्रवेश सुद्धा केला जाऊ शकतो। बर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। तर माढ्यामध्ये सध्या राजकारण शिगेला पोहोचलंय। विजयसिंह मोहिते पाटलांच्या पुतण्यानं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे।